सीना नदीकाठी आलेल्या पुरामुळे जे आहे ते उंदरगाव असेल, वाकाव, अनेक ठिकाणी राहुलनगर असेल, दारपळ असेल, अनेक गावांना जो आहे तो या सीना नदीकाठच्या पुराचा फटका बसलाय। यामध्ये शेतकरी असतील, घराचं देखील, शेतीचं देखील नुकसान झालंय। मात्र दुसरीकडे बालचिमुकल्यांचं देखील तितकंच शैक्षणिक नुकसान झाल्याचं चित्र नदीकाठच्या भागामधल्या गावोगावी हे चित्र पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर हे शैक्षणिक साहित्याचं या विद्यार्थ्यांचं जे आहे ते नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं आणि कुठतर ही बालचिमुकल्यांची धडपड होताना पाहायला मिळते की ही पुरामध्ये जे आहे ते भिजलेलं आपली वही असेल, पुस्तकं असतील, दप्तर असेल, हे पूर्णपणे भिजलंय। मग आता ह्याला सुकवण्यासाठी जी आहे ती नदीकाठच्या बालचिमुकल्यांची जी आहे ती धडपड होताना पाहायला मिळते। आपल्या समोर चिमुकले आहेत। कितवीत आहे तू आणि काय झालंय? दुसरीत। बर, काय काय भिजलं पुरामध्ये? दप्तर। बर, मग आता पुस्तक काय काय दिलं होतं शाळेमध्ये तुला? पुस्तक, वही। बर, हा, मग आता काय सगळंच गेलं? मग आता काय करायचं? हा, नवीन। हा, काय दिदी कितवीत आहे? चौथीत। बर, काय होतं दप्तरामध्ये? काय भिजलं? काय राहिलंय का शिल्लक? नाही। हा, बोल। हा, संदीप पुस्तक हा, वाहून गेली। मग आता ही राहिले ती वाळलीत का? पुस्तक वाळली? वलीच आहेत की अजून? किती दिवसापासून सुकवते? 2 दिवस। हा हा, 2 दिवसापासून। बर, वाळलेत का काय? आपल्या समोर बारकी दुसरी देखील मुलं आहेत। कितवीत आहे दादा? पहिलीत। पहिलीत आहे। बर, काय झालं? ही काय राहिलं का नाही घरात शिल्लक? नाही। हा, नाही। बर बर, काय काय भिजलंय? पुस्तक, वह्या, हा, दप्तर। बर, सगळीच पुस्तकं भिजली? हा हा, मग आता तू अभ्यास कसा करतोय? आता अभ्यास कसा करतोय? काय आहे का अभ्यास करायला शिल्लक? आहे। हा, आता ही कसं रे ओलं झालं? ही कुणाचं आहे पुस्तक? माझंच आहे। तुझंच आहे? मंथनचं। मंथनचं? अरे च्या बघा, ही बाल चिमुकल्यांची मंथनची स्पर्धा परीक्षेची पुस्तकं आहेत आणि तितक्याच तळमळीनं हे जे आहे ते सुकवताना या ठिकाणी पाहायला मिळतात। एकीकडे घर प्रपंचाचं सगळंच भिजलंय, पण या बाल चिमुकल्यांना जे शैक्षणिक धडे घ्यायचे आहेत, पुढे जाऊन शिकायचंय, तेच पुस्तकं जे आहेत ते पूर्णपणे ओली झाल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। दिदे कितवीत आहे? दुसरीत। बर, काय काय होतं तुझं? काय अभ्यासाचं होतं? काय राहिलं का शिल्लक अभ्यास कराय? मी तिकडच्या घरी राहत हा, होते। बर, मग ही पुस्तकं भिजली होती ना सगळी? हा, बरं, आता काय केलं पाहिजे? आता काय केलं पाहिजे? आम्हाला नवीन पुस्तकं मिळले पाहिजे दुसरी। मग किती दिवसापासून सुकवतो ही? 2 दिवसापासून? मग अजून वाढली नाही 2 दिवसापासून? हा। आपण जर पाहिलं असेल तर मागील 2 दिवसापासून हे चिमुकले बाजेवर ही पुस्तकं ठेवलेली आहेत आणि पूर्णपणे वह्या असतील, पुस्तकं असतील शैक्षणिक, या चिमुकल्यांची पूर्णपणे भिजलेत आणि कुठतर धडपड आहे मागच्या 2 दिवसापासून की ही पुस्तकं सुकली पाहिजेत आणि कुठतर आपल्याला पुराच्या पाण्यानं जरी घराला फटका दिला असला, कुठतर अभ्यास आपला चालू राहील, अभ्यासात दंग राहील। मात्र त्याच तळमळीनं ही विद्यार्थी जे आहेत ते सुकवण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतात। मात्र पूर्णपणे पुस्तकं जी आहेत, पूर्णपणे या पुस्तकांचे जे आहे ते पूर्णपणे खराब झाल्याचं एकंदरीत चित्र आहे। त्यामुळं शैक्षणिक मदतीची देखील सीना नदीकाठच्या या बालचिमुकल्यांना, विद्यार्थ्यांना मदतीची खऱ्या अर्थानं गरज आहे। माझा सहकारी कॅमेरा पर्सन सुनील काटकर, मी संदीप शिंदे, TV9 मराठी, उंदरगाव, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।